नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय लोकशाही मराठी आणि लोकशाही मराठीवर आपण दिवसभर नगर परिषद नगरपंचायत निवडणुकांसंदर्भातल्या अपडेट्सचा सातत्याने आढावा घेतच आहोत आणि हाच आढावा आपण यापुढे माझ्यासोबत घेणार आहोत. मात्र तत्पूर्वी आत्ताच्या हेडलाईन्सवर आपण एक नजर टाकूया. आत्ताच्या हेडलाईन्स नेमक्या काय ते आपण पाहूया. पहिली महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे नगर परिषद निवडणुकांची जी मतमोजणी आहे ती 21 डिसेंबरला होणार. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा निर्णय घेतलेला आहे. नागपूर खंडपीठाच्या निकालानं उमेदवारांचा भ्रमनिरास, सत्ताधारी आणि विरोधकांकडून कोर्टाच्या निर्णयावर ताशेरे. निवडणुकीतला पैशाचा गैरवापर हानिकारक, आम्ही पैशानं निवडणुका जिंकत नाही. खासदार सुप्रिया सुळेंची सत्ताधाऱ्यांवर जहरी टीका. नगर परिषद निवडणुकीच्या मतदानाच्या वेळेला गोंधळ, कुठे राडा तर कुठे ईव्हीएम बंद पडल्याच्या घटना. महायुतीमध्ये भाजपच नंबर 1, भाजप नेत्यांनी केला पुनरुच्चार. संतोष बांगर यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग, मोबाईल घेऊन केंद्रात गेले, कोणतं बटन दाबायचं ते एका महिलेला सांगितलं. एकनाथ शिंदेंनी मालवणमध्ये पैशांच्या बॅगा आणल्या, माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आरोप. वैभव नाईक यांची पत्रकार परिषद नैराश्यातनं, शिंदेंना पैसे वाटण्याची गरजच नाही. मंत्री उदय सामंत यांचं वैभव नाईकांना प्रत्युत्तर. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा परब यांच्या विरोधात गुन्हा दाखल. गाडीत रक्कम सापडल्या प्रकरणी, अनधिकृत नंबर प्लेट प्रकरणी गुन्हा दाखल. मालवण पोलिसांनी तिघांविरोधात केला गुन्हा दाखल. रामी हॉटेल ग्रुपवर आयकर विभागाचा छापा. जवळपास 30हून अधिक ठिकाणी आयकरची छापेमारी. या होत्या आत्ताच्या हेडलाईन्स आणि महत्त्वाच्या पुढच्या